एक स्टेटमेंट जास्त खटकलं. म्हणजे खूप घाण तो अभिषेकला त्या दिवशी बोलला होता. ते मी पण त्यांनी म्हणजे तो पटकन बोलला की गोबर खाने वाले लोग, त्याचा अर्थ काय होतो हे मला वाटतं बऱ्याच लोकांना माहिती आहे. हे जे हिंदूंबद्दल बोललं जातं हे. तर जर एखाद्या शो मध्ये येता एवढ्या दुनियेसमोर तुम्ही तिथे आणि तुम्ही असं कोणाला फॅमिलीवर ना बोलता, आवेशला त्याच्या बिझनेसवर ना बोलला, ह्याच्या रंगावर ना बोलला, ह्याला आता तो म्हणतो की ते खाण्यापिण्यावर ना तो बोलतो, इतकं घाणेरडं बोलला की अगदी घाण खा ते शब्द आपण मला तरी वापरता येणार नाही, पण खूपच घाणेरडं बोलला. आणि त्याच व्यतिरिक्त तो मागे जाऊन जेव्हा जिशान त्याला समजावतो तेव्हा पटकन बोला, ये गोबर खाने वाले लोग. ते माझ्या मस्तकात गेलं. म्हणजे तू काय बोलतोस म्हणजे, आणि ह्या गोष्टी लेट गो केले जाणार का? आणि मी ह्या वाक्यामध्ये मी खरं सांगू, कुठेही मला ऑनलाईन ह्या पर्टिक्युलर वाक्याबद्दल रेफरन्स कोणीच बोलत नाहीये. का इतकं मूर्ख कोणी नाहीये की कोणाला कळत नाहीये की तो काय बोलला आणि त्याचा म्हणायचा अर्थ काय होता तो. तर म्हणून मला तेव्हा अभिषेक जेव्हा जिंकला आणि त्याने एक जय माता दी तो बोलला ना, ते मला इतकं ते म्हणजे ना खूप आवडलं की खरंच मग काही गोष्टी अशा गोष्टी मग आपल्याला ते मोटिवेट करतात. काय म्हणजे कुठल्या याच्यात येतो, पूर्ण ट्रॅक सोडलेला आहे त्याने. एखाद्या व्यक्तीला तो वर्णावरून त्यांनी तो दिसायला आहे म्हणून त्याने हे केलं. ही अतिशय खेदजनक गोष्ट आहे. येस डॉक्टर, तुमचं बरोबर आहे. आपण लास्ट टाइम पण हे डिस्कस केलं. झेब्रा म्हणणं किती म्हणजे खरंच हे किती घाणेरडं आहे. आणि मला असं वाटतं की कोण घरात सुद्धा काही बोलत नाहीये. लोकांना घरातल्यांचे तो कोड वर्ड आहे झेब्रा ह्याच्यासाठी, पण घरातलं कोणीच असं नाहीये की स्टँड घेतलाय त्याच्यासाठी. ही कोणीही घेतलेलं नाहीये. घरचे पण तेवढेच दोषी आहेत. तो झेब्रा बोलला त्याचा काय अर्थ निघतो हे त्याला जाब विचारला गेला पाहिजे. पण आतापर्यंत तरी जे काही प्रोमो झाले त्याच्यामध्ये कुठेही आम्हाला काही बोललेलं दिसत नाहीये. म्हणजे ह्या वीकेंडला सुद्धा आम्हाला बोललं जाणार नाही.